अरे तू पण आहे? वहिनी, विश यू अ व्हेरी 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 हॅपी बर्थडे. थँक यू. एक मिनिट, आणखी एक गिफ्ट आहे बाबा, ते प्लीज द्याल. होय होय. अरे वा. येस, हॅपी बर्थडे. शिल्पी, तू मुद्दामून आमच्या बरोबर आली नाही ना देवळात? हो, ही सगळी तयारी करायची होती ना. आता बाप्पाचं दर्शन मी नंतर घेईन. दे दे मला. नमस्कार करते. औक्षवंत हो, नेहमी आनंदी राहा आणि अशी छान प्रगती करत राहा. हा, हे घे तुझ्यासाठी. याची काय गरज होती? अगं अशी कशी गरज नाही, वाढदिवस आहे आज तुझा. अगं पण तुझे आशीर्वादच खूप आहेत माझ्यासाठी. चला ना आपण आता केक कापूया. चला. अरे, केक कापायला काय लहान आहे का मी? अगं, केक कापायला काय वयाचा संबंध? केक इज जस्ट अ सेलिब्रेशन. चला कापूया. चल चल. हो. दे बॅग दे. तू ठेव तिकडे आईची बॅग. दे. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अश्विनी. हॅपी बर्थडे टू यू. मामी, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अरे वा, किती छान. थँक्यू. काय बनवलं संजू तू? बघू मला. आजोबा, माहितीये का, हे सगळं मी गेलंय. ह्यांना आणि आपणला तर काहीच येत नव्हतं. अरे संजू, तू ड्रॉइंग क्लासला जातोस ना, म्हणून तुझ्याकडून हे करायला लावलं. अरे पण संजू, तुझ्या डॅडीने आणि आप्पानी मदत केली ना तुला, पुरे. खूप छान तयारी केली आहे तुम्ही पार्टीची. थँक्स. आपल्या माणसांना जपण्याचा प्रयत्न करते, ज्यांना मला कधीच गमवायचं नाहीये. चल, येतेस? हो. अरे, तुमच्या दोघांसाठी एक वेगळं स्वीट आणलंय, आणते. नो प्रॉब्लेम. काय समोसे कोणी बनवले? सावंत कोणी बनवले वाटतं. शिल्पी, कशी आहेस? बरी आहे माई. हे बघ, तुझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू आणलेत. या दिवसात खावेत, तब्येतीला चांगले असतात. घे ना. अधूनमधून खात जा हा. आणि हे बघ, संपले ना हे लाडू तर मला सांग, मी अजून पाठवेन परत. हा, अगं
शिल्पी बाळा, शांत हो. हे बघ शिल्पी, विद्युतचा निर्णय कळलाय मला, पण मी तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही. तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा सुखासमाधानाने राहावं एवढीच इच्छा आहे माझी. तुमचा अधिकार आहे तो. आणि हे बघ, आता जरी तुम्ही वेगवेगळ्या वाटांवरती जात असलात ना, तरी आधी एकदा जोडलेलं नातं असं सहजासहजी नाही ग तुटत. त्यामुळे तुला कधीही काहीही लागलं ना, तर मी आहेच. हक्कानी सांग मला. कमलताई आणि अश्विनी, हे तुझं गिफ्ट. आई अहो, या सावन काकू. अश्विनी मॅडम, हे तुमच्यासाठी. थँक्यू. अश्विनी, हे माझ्याकडून. थँक्यू जेनी. गॉड ब्लेस यू. वहिनी, हे माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. केवढे गिफ्ट आहेत, बापरे. आणि मॅडम, हे तुमच्या नवऱ्याकडनं. मला तुमच्याकडनं हे गिफ्ट नकोय. अगं उघडून तर बघ, आवडेल तुला. आज माझा वाढदिवस आहे की नाही, मग मला जे पाहिजे ते गिफ्ट हवंय. ठीक आहे, सांग काय हवंय तुला. तू जे मागशील ते दे. तुमच्या बहिणीला म्हणजेच शिल्पीला माफ करा. हेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. अहो ऐका ना, मला माहितीये की शिल्पी तुमच्यासाठी फक्त बहीण नाहीये. मी या घरात जेव्हा आले ना, तेव्हापासून तुमचं आणि शिल्पीचं नातं अगदी जवळून बघितलं. ती तुम्हाला पोटच्या मुलीपेक्षाही जास्त जवळची आहे ना, आणि त्याच्यामुळेच तुम्ही जास्त दुखावला गेला. पण दुखावलं गेल्यामुळे तुम्ही तिच्याशी असलेलं नातं तोडून टाकणार आहात का कायमचं? हे बघा, मी असं म्हणतच नाहीये की ती चुकीची नाहीये, ती चुकली नाहीये, आणि तिच्या चुकीची शिक्षा ही तिला मिळालीच पाहिजे. पण आता ती स्वतःला बदलते, अशा वेळी तिला शिक्षा देणं योग्य आहे का? अहो तिची अवस्था तरी बघा. या अवस्थेत तिला असं एकटं सोडायचं का? आपण अख्ख्या कुटुंबाने तिच्या पाठीशी उभं राहायचं, तिच्यावर प्रेम करायचं, सांगा ना. हे बघा, या अवस्थेत ना शिल्पीचं आनंदी राहणं खूप महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांच्या भावना महत्वाच्या नाहीयेत. थांब शिल्पी, बघा तिच्याकडे आणि सांगा मला की तुम्हाला तिच्याबद्दल काहीही वाटत नाहीये. सांगा ना. मला माहितीये तुम्ही शिल्पीवर खूप प्रेम करता, आणि आता जर तुम्ही सांगितलं ना की माझं तिच्यावर प्रेम नाही, तर ह्याच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मी तर नाहीच ठेवणार. अहो करा ना तिला माफ. सगळं विसरूया आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया ना. अहो गप बहिणी, बोला दोघं आता. अहो बोला काहीतरी. शिल्पी तू तरी बोल. दादा,
ठीक आहे, माफ करतो तुला, पण तुला यासाठी शिक्षा भोगावी लागेल. दादा तू सांगशील ते मी करेन. माझं खूप चुकलंय. तू फक्त सांग मला मी काय करायचंय, पण माझ्याशी आधी सारखा बोल, नॉर्मल, माझ्या भावासारखा, प्लीज. लहानपणी चुकलीस का उठावश्य काढायचीस ना? 15 उठावश्य काढ, चल कान पकडून काढ. काढते. काय बोलत नवदास? यापुढे चुकलीस ना, तोंड बघणार नाही आयुष्यभर मी तुझं. नाही करणार. आय एम सॉरी. चला, म्हणजे आज खऱ्या अर्थाने माझं मला वाढदिवसाचं गिफ्ट मिळालं. आता तुम्ही शिल्पीला माफ केलं म्हणजे बाकीचे सगळे शिल्पीवर राग धरून बसणार नाहीत ना आता. आई, काय नाही केलंस तू माझ्यासाठी. खूप चुकलं. सॉरी. बाबा, सॉरी. बाबा, खूप चुकले मी. तुमचा मान राखला नाही, काय काय बोलले. खूप गिल्टी फील होत आहे आता. बाबा, तुम्ही माफ केलात ना मला बाबा. मयू, मयू, सॉरी. सॉरी म्हटलंच पाहिजेस मला. आय एम सॉरी. कारण ही सगळी अरेंजमेंट तू मला न सांगता केलीस. नाही तर मी तुला सांगितलं असतं ना की आईला चॉकलेटने पायनॅपल केक आवडतो ते. कार्तिकी, आय एम सो सॉरी. मी काही बोलले असेल तर प्लीज मला माफ कर आणि मनावर घेऊ नकोस ते. आणि तू जे काही बोललीस मला ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करते मी. शिल्पीताई, हे बघा मी काहीच मनात ठेवलेलं नाहीये. थँक्स. वा वहिनी, तुम्ही तर शेवटच्या ओव्हरमध्ये गुगली टाकून डायरेक्ट मॅच जिंकवली. आता एवढा आनंदाचा क्षण आहे, आपण एक काम करूया, हा क्षण आहे ना कॅमेऱ्यात कैद करूया. ओके, चल शिल्पी तू ये फोटो काढायला. वहिनी तुम्ही, श्रेयस चल लवकर ये 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 ये. वहिनी या प्लीज. श्रेयस ये. बहिणी, तुमच्या तिघांचा फोटो काढूया मस्तपैकी. ओ कुहूचे पप्पा, तुला हसण्याचं आमंत्रण देऊ? हसा ना जरा. ये
गणू, तुला कसं आणि किती थँक्स म्हणू खरंच कळत नाही मला. आज माझं अख्खं घर आनंदात आहे. बाबा, शिल्पी, आई हे सगळे एकत्र आले. थँक्स. आज मी खरंच खूप भरून पावले. असाच नेहमी पाठीशी राहा.